नमस्कार. मी जालिंदर लंके पाटील, राहणार निघोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आज आपण महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर भाष्य करणार आहोत. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना होय. महायुती म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना होय. म्हणजेच सर्व पक्ष सत्तेत आणि सर्व पक्ष सत्तेच्या बाहेर. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याच्या राजकारणाला जी काही दिशा दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी राज्यामध्ये विरोधी पक्ष नेताच शिल्लक ठेवला नाही आणि जी संविधानात कुठेही उल्लेख नाही अशी 2 उपमुख्यमंत्रीपदे आपल्या राज्याला दिलेली आहेत. याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानलेच पाहिजेत. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा दुवा म्हणजे विरोधी पक्ष नेता असतो. शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचं जी काही वाताहत चाललेले आहे याबद्दल भाष्य करणारा नेताच राज्यामध्ये शिल्लक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ठेवलेला नाही. शेतकऱ्यांना आता नेमकं काय करावे, कोणाला सांगावे हे समजेनासे झाले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी एखादा राजकीय पक्ष स्थापन करावा की काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांनी एखादा राजकीय पक्ष स्थापन केला तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. आणि त्यानिमित्ताने मी त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही जर असंच वागत राहिले तर शेतकऱ्यांना सक्षम पर्याय म्हणून एक राजकीय पक्ष स्थापन करावाच लागेल. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश मिटने नहीं दूंगा. जय जवान, जय किसान.